नमस्कार. विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मंत्री धनंजय मुंडे पदावर राहूच नयेत म्हणून महाराष्ट्राचे विरोधक दबाव वाढवतायत. राज्यातल्या सरकारात गुन्हेगारीला समर्थन देणारा व्यक्ती मंत्रीपदी कशाला अशी विरोधकांची भूमिका आहे. मात्र या मागणीला कितपत अर्थ आहे, कारण विरोधकांच्या या मागणीच्या आडूनच कोण कुठलं राजकारण खेळतंय हे पाहणं लक्षवेधी ठरणार आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचे लाभार्थी कोण हेही आपल्याला तपासून पाहावं लागेल. या आणि अशा अनेक मुद्द्यांसह आजची विशेष चर्चा. वाल्मिक कराडच्या अटकेनंतर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये मागणी झाली ती फरार आरोपी पकडण्याची. बहुतेक आरोपी पकडले गेल्याच्या नंतर आता विरोधक एका सुरामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्यासाठी आग्रह धरू लागलेले आहेत. धनंजय मुंडे सध्याच्या महायुती सरकारमध्ये अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत. त्यांना या पदावरून हटवण्याची मागणी विरोधक आपल्या पद्धतीनं रेटून लावतायत आणि त्यासाठी विरोधकांचं एक शिष्टमंडळ राज्यपालांनाही जाऊन भेटलंय. राज्यपालांच्याकडे एखाद्या मंत्र्याला पदावरून दूर करण्याची मागणी करण्यात येते, कारण राज्यातलं सरकार हे राज्यपालांच्या अधीन आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात चालवलं जातं. असं असलं तरीही मुंडेंच्या राजीनाम्याचा विषय वाटतो तितका सोपा नाही. या प्रकरणामध्ये विरोधकांनी राज्यपालांकडे जाऊन काय तक्रार केली ती पहा. आमची मागणी महाराजांनी सांगितलेली आहे. याच्यातले चौकशी अधिकारी बदलले पाहिजे. चौकशी अधिकारी हे आरोपीशी संबंधितच आहे, त्यांचे इंटरेस्ट तिथं आहेत, त्यांची तिथं बदली झाली पाहिजे. तिथे एक IPS दर्जाचा अधिकारी जो राज्यस्तरावर सक्षम यंत्रणा राबवणारा आहे याची नेमणूक झाली पाहिजे. एक आणि याची सगळी संशयाची सुई याला राजकीय आशीर्वाद धनंजय मुंडेंचा आहे आणि म्हणून धनंजय मुंडेचा राजीनामा झाला पाहिजे. या दोन मागण्या आम्ही राज्यपालांकडे केलेल्या आहेत. संतोष देशमुखांची क्रूर पद्धतीने जी हत्या केली आणि खऱ्या अर्थाने माणुसकीची हत्या केलेली आहे, हा विषय जातीच्या पलीकडचा विषय असल्यामुळं आम्ही सर्वजण सर्व पक्षीय यांनी राज्यपालांना विनंती केली की आम्हाला आज तुम्ही टाइम द्या. सामान्य माणसांचा आक्रोश काय नेमका महाराष्ट्रात चालू आहे आणि महाराष्ट्राला हे परवडणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही त्यांना सगळ्या विनंती केली. एकीकडे कायदा हातात घेण्याची जर भाषा होणार असेल तर मग संविधानावरतीचा आपलाच विश्वास नाही असं आपल्याला बोलावं लागेल. आमचं म्हणजे मला माहित नाही मी यांच्या वतीने बोलतोय. संविधानातली कुठलीही तरतूद बाजूला करून कायदा हातात घेण्याची भाषा योग्य नाही. आम्ही कॉन्स्टिट्यूशनली संविधानात्मक पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय आणि 302 मध्ये वाल्मिक कराडला आरोपी करावा ही स्पष्ट मागणी आमची पहिल्या दिवसापासून. विशेष म्हणजे विरोधकांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरत असतानाच त्याच्या आरोपींबाबत आणि त्या प्रकरणी सुद्धा असणाऱ्या त्यांच्या मागण्या चढत्या क्रमानं लावून धरल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणामध्ये विरोधक राज्यपालांच्याकडे गेलेले आहेत हे समजताच धनंजय मुंडे यांनी त्यांचे नेते आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे धाव घेतली. आत्ता TV स्क्रीनवर आपल्याला दोन दृश्य दिसत आहेत. पहिल्या दृश्यामध्ये अजित पवारांच्या दालनात जातानाचे धनंजय मुंडेंचे शॉट्स म्हणजेच त्यांची दृश्य आहेत, तर दुसऱ्या बाजूला या दालनातून जवळपास तासभर चर्चा करून अजित पवारांच्या दालनातून बाहेर पडणारे धनंजय मुंडे आपल्याला दिसत आहेत. जवळपास 65 ते 70 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय. मुंडे भेटायला गेले त्याच्या आधीपासून माध्यमं अजित पवारांच्या दालनाबाहेर उभी होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांची प्रत्येक हालचाल टिपली जात होती. अजित पवारांच्या भेटीला जाताना आणि तिथून परतल्यानंतर
धनंजय मुंडे यांची देहबोली ही पुरेशी बोलकी आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात काहूर माजलं असताना त्यांचा आत्तापर्यंतचा राजकीय प्रवास पाहणं गरजेचं आहे. धनंजय मुंडे हे एक वंजारी नेतृत्व आहे आणि वरिष्ठ भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे ते पुतणे आहेत. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना दगाफटका करत त्यांनी भारतीय जनता पार्टी सोडली आणि तेव्हापासूनच ते अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झालेले आहेत. भारतीय जनता पार्टीतल्या मुंडे विरोधकांच्या मदतीनं धनंजय मुंडे यांनी आपल्या पहिल्या निवडणुकीमध्ये विजय प्राप्त केला. फडणवीस सरकारामध्ये विधान परिषदेत त्यांच्यावर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी होती. पंकजा मुंडे यांच्यावर चिकी घोटाळ्याचा त्यांनी आरोप लावला आणि हा आरोप लावूनही धरला. विधानसभा निवडणुकीत पंकजा यांचा पराभव केला. गोपीनाथ मुंडे आणि पंडितअण्णा मुंडे यांच्या कुटुंबामध्ये यामुळे दुरावा निर्माण झाल्याचं चित्र स्पष्टपणे समोर आलं. पुढं मवियाचं सरकार आलं. त्यात धनंजय मुंडे मंत्रिपदी विराजमान झाले. मंत्रिपदी असताना करुणा शर्मा प्रकरणामध्ये धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले होते. पण त्यावेळेला भाजपाच्या अस्पष्ट भूमिकेमुळे धनंजय मुंडे यांना जीवदान मिळालं. महायुतीमध्ये धनंजय आणि पंकजा हे भाऊ बहीण आता एकत्र नांदतायत. फडणवीसांच्या पुढाकारानं मुंडे कुटुंबातला दुरावा संपुष्टात आलाय हे लक्षवेधी म्हणावं लागेल. बीडच्या सोबतच वंजारी समाजामध्ये युवा आणि धडाकेबाज नेतृत्व म्हणून उदयाला आलेले धनंजय मुंडे यांच्या राजकीय वाटचालीत अडचणी तेव्हापासूनच सुरू झाल्या जेव्हा त्यांनी काही महत्त्वाचे राजकीय निर्णय घेतले. हा राजकीय सारीपाट आहे जो आता आपल्या समोर आहे. गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात जाताच मुंडेंच्या संदर्भातली भूमिका बदलली आणि परिस्थिती सुद्धा. अजित पवार सोबत आले तर त्याच्या पलीकडे जाऊन पंकजा मुंडेंच्या विरोधातली भूमिका घेताच तिथे सुद्धा पंकजा मुंडे विरोधात गेलेल्या दिसल्या. कालांतरानं शरद पवार यांच्या विरोधात भूमिका घेतली तेव्हा पंकजा मुंडे या सोबत आलेल्या दिसल्या. चित्र कसं बदलत गेलं तेही आपल्याला समोर येताना दिसतं आहे. गोपीनाथ मुंडेंचं नेतृत्व झुगारलं त्यावेळेला परिस्थिती बदलली कारण पवारांना मुंडे कुटुंबात विदृष्ट आल्याचं समाधान मिळालं. धनंजय यांनी अजित पवारांच्या सावलीत राहणं पसंत केलं. विधान परिषद विरोधी पक्ष नेतेपदावरून पंकजा मुंडे यांच्या विरोधात रान उठवलं आणि कुटुंबाचे संबंध आणखी दुरावले. दरम्यान भारतीय जनता युवा मोर्चापासून देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यातली मैत्री होती. याच मैत्रीमुळे सकाळच्या शपथविधीची जमवाजमव धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी झाली आणि त्यामुळे शरद पवार काहीसे नाराज झाले. राष्ट्रवादीची युती फुटली. अर्थातच राष्ट्रवादी फुटली आणि त्यावेळेला धनंजय मुंडे यांनी शरद पवारांवर थेट टीकास्त्र डागायला सुरुवात केली. शरद पवार यामुळे आणखीनच अस्वस्थ झालेले आहेत. विद्यमान महायुतीच्या सत्ता समीकरणामध्ये सूत्र बदललंय. फडणवीसांमुळे धनंजय आणि पंकजा यांच्यामध्ये संवाद सुधारलाय. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्यापासून सुरू झालेलं मुंडे घराण्यातलं वितुष्ट हे आता काही अंशी बदललं आहे असं म्हणायला हरकत नाही. परिस्थिती कशी कशी बदलत गेली ते आम्ही या चित्रांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणतो आहोत. पवार सोबत होते ते विरोधात गेले. त्याच वेळेला धनंजय मुंडे यांच्या सोबत पंकजा मुंडे आल्या आहेत. ज्या वेळेस मुंडे घराण्याला तुम्ही विरोध केला त्यावेळेस त्याच्या 10 पटीने बीड जिल्ह्यातला 18 पगड जातीचा समाज मराठा समाज देखील मुंडे फॅमिलीच्या सोबत राहिलेला आहे. हे कुणीही विसरता कामा नये आणि तुम्ही मोर्चे काढा हे काढा. मोर्चाला आम्ही समर्थन आहे. आम्हाला खात्री आहे. आम्ही छातीवर हात ठेवून सांगतो जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा होणार ती फाशीच व्हावी याच्यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न करणार. नामदार धनंजय मुंडे साहेब प्रयत्न करणार. दोषींना फाशी व्हावी या मताचे आम्ही पण आहात आणि आदरणीय धनंजय मुंडे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी देखील जे हेच म्हणलेलं आहे की दोषींना फाशीच झाली पाहिजे. परंतु जे आज हे घाणेरडं राजकारण करून
सर्व जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या घाणेरडं राजकारण करणारे आमदार असो किंवा इतर जे आता नेते मंडळी असो हे यांचं अस्तित्व वाचवण्याकरता हे संतोष देशमुख यांचं मृत्यूला जे भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु याच्यात जे आहे सगळी जनता आणि जिल्हा हे मुंडे परिवारासोबत आहे होता आहे. मुंडे साहेब आमची सगळ्यांची सेवा करतात, सगळ्यांची कामं करतात. हे सगळे आरोप लावले त्यांच्यावर, हे आरोप बरोबर नाही येत. आमचे साहेब खरे येतं, सत्याने वागत येते, सगळ्याची मदत करते. आतापर्यंत सगळ्यांचे कार्य सगळे व्यवस्थित केले त्यांनी. त्यांच्या हे गुन्हा दाखल केलाय त्यांनी, सगळं खोटं आहे हे, त्यातलं काही खरं नाही. तर हा राजकीय सारीपाट असा बदलत असताना धनंजय मुंडे यांचा प्रवास अनेकांसाठी आव्हानात्मक ठरलाय. त्यामुळे एकाच वेळी धनंजय मुंडे यांचं अनेकांशी राजकीय शत्रुत्व निर्माण झालेलं आहे. प्रामुख्यानं यातली मंडळी कोण आहेत ती आता आपल्या समोर येत आहेत. सुरेश धस यांच्याशी धनंजय मुंडेंचा पंगा आहे, कारण सुरेश धस महायुतीत असताना सुद्धा त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार दिला गेला. प्रकाश साळुंखे यांना सुद्धा पाडण्याचे प्रयत्न झाल्याचे आरोप मुंडेंवर आहेत. दुसऱ्या बाजूला संदीप क्षीरसागर यांची सुद्धा तीच तक्रार आहे. जितेंद्र आव्हाड हे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी आहेत, त्यामुळे स्वाभाविकरित्या मुंडे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातला दुरावा, यांच्यातली राजकीय स्पर्धा ही लपून राहिलेली नाही. संदीप क्षीरसागर यांच्यानंतरचं नाव जितेंद्र आव्हाड यांचं येतं. पण या सगळ्या प्रकरणामध्ये सध्याच्या घडीला धनंजय मुंडे यांच्या बाबतीत सर्वाधिक जर कोणी नकारात्मक भूमिका घेत असेल तर ते आहेत शरद पवार. कारण शरद पवारांनी मुंडेंपासून वेगळ्या झालेल्या धनंजय मुंडे यांना, म्हणजे अर्थात गोपीनाथ मुंडेंपासून अलग झालेल्या धनंजय मुंडेंना राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेतेपद देऊन सुद्धा आता शरद पवारांची साथ मुंडेंनी सोडली, याच्याच संदर्भातली तक्रार सातत्यानं व्यक्त होताना दिसते. आणि म्हणूनच सुरेश धस, प्रकाश सोळुंके, संदीप क्षीरसागर, त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांच्यासोबत धनंजय मुंडेंचं राजकीय शत्रुत्व अधोरेखित झालेलं आहे. टार्गेट करून एखाद्याला संपवणं हे फक्त त्यांनी चालू केलेलं आहे. यामध्ये जे नेते आहेत बीड जिल्ह्यातले, बाहेरचे, यात आपले कॉमेडीमॅन आहेत, जिल्ह्यातले एक आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश अण्णा धस, मुंबईचे डॉन जितेंद्र आव्हाड साहेब, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि या जिल्ह्याचे खासदार ज्यांची सुरुवात नामदार धनंजय मुंडे साहेबांच्या सोबत गेली 10 वर्ष गेली, त्या माणसांनी आज जिल्ह्यात अतिशय विष कालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मंत्री धनंजय मुंडे हे दुश्मनांच्या निशाण्यावर सध्या असताना त्यांच्या मदतीला धावून आले आहेत ते ओबीसी नेता छगन भुजबळ. राजीनाम्याची मागणी केली जाते आणि यानंतर अजित पवार अद्याप काही बोलले नाही. तुमची पहिलीच भेट आहे, त्यामुळे या विषयावर काही या विषयावर कसलीही चर्चा झाली नाही, हे स्पष्ट आणि इमानदारीने मी आपल्या सर्वांच्या समोर सांगतो. हे बघा, मी एका ठिकाणी सांगितलेलं आहे की मला मंत्री व्हायचं आहे म्हणून कुणाचा तरी बळी घ्यावा किंवा कुणाचा तरी राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं असं माझ्या मनात स्वप्नातही येणं शक्य नाही. हा पहिला भाग. दुसरा भाग, आपण जे सारखं मी आता ऐकतो आहे मीडियातून विशेषतः की धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या, धनंजय मुंडेचा राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे. मला याच्यावर सांगायचं आहे की फडणवीसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी पूर्ण चौकशी करणार आणि चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये जर कोणी काही दोषी जर सापडले आणि जे कोणी दोषी सापडतील, लहान मोठे, ते आका काय काका काय कोणचे काय असतील ते, त्या सगळ्यांवर कारवाई करू. भुजबळ समर्थनात आले असले तरी पण मुळातच धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आधीपासूनच
ठामपणे उभे आहेत ते अजित पवार. तरीही प्रश्न आता सरकारच्या प्रतिमेचा आहे आणि सरकारच्या प्रतिमेचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला तर काय होईल ते पहा. सगळ्यात आधी नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे राजीनामा देऊ शकतात. अजित पवारांनी अशाच प्रकारे सिंचन घोटाळ्यामध्ये आरोप होताच पद सोडलं होतं. अजित पवारांच्या मनाविरुद्धच अर्थात तोही निर्णय होता आणि आत्ताचा निर्णय सुद्धा त्यांच्या मनाविरुद्धच असेल अशी शक्यता व्यक्त होतीये. धनंजय यांचा राजीनामा हा मवियाचा पहिला विजय असेल. अजित पवार मंत्रिमंडळातील रिक्त पद मात्र भरणार नाहीत आणि त्याद्वारे ते धनंजय मुंडेंना त्यांचं असलेलं समर्थन अधोरेखित करतील. चौकशीमध्ये निर्दोष सिद्ध होण्यासाठी धनंजय मुंडे या दरम्यानच्या काळात प्रयत्नशील राहतील असा एक कयास बांधला जातोय. या तपासावरती आणि याच्यावरती परिणाम होऊ नये म्हणून श्री धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिन खात्याचं मंत्रिपद द्यावं. जोपर्यंत हे ॲक्शन होत नाही, जोपर्यंत या प्रकरणाचा हे जे आहे चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत त्यांनी पदावरती राहू नये. या सगळ्या गदारोळाचाच परिणाम की काय, अजित पवार सध्या तणावात दिसतात आणि याच सगळ्या ताणामुळे अजित पवारांनी नुकतंच मतदारांनाच खडसावून सांगितलंय. अजित पवार यांनी थेट मतदारांची कानउघाडणी केली आणि त्यामुळे ते आयतेच टीकेचे धनी बनले. अरे तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का? सालगडी क्या केलं मला? सर, इसके अलावा अजित पवार ने कहा है कि मतदाताओं को कहा है कि आपने मुझे वोट देकर मेरे मालिक नहीं बन गए, मैं आपका मजदूर नहीं बना. इस पर आपका क्या कहना है? ठीक है, यानी इतना नहीं कहना चाहिए, इतना ही मैं कहूँगा, क्योंकि लोग जो है ये हमारे मिनिस्टर के मालिक है या नहीं ये बात ही नहीं. ये सारे लोग जो है मतदाता है, इस राज्य के मालिक है, इस देश के मालिक है. बाबा साहेब अम्बेडकर ने सबको इस देश के मालिक बनाया है. हमारी क्या बात होती है. विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.